तुम्हाला माहिती आहे की माझी पहिली बॅच जी आहे ना ती फेल गेली आणि मी आता सध्या माघार घेतली असं बऱ्याच जणांना वाटतं. तर खरंच तुम्हाला असं वाटतंय का की बाबांनो आपण एक बॅच घेतली आणि ती फेल गेली म्हणून आपण मागं हटतोय? साफ चुकीचं आहे मित्रांनो. काम चालू आहे, प्रोसेस इन वर्क दाखवतो. मला कटिंग करून घेतला होता आपण आणि मेन जो मुद्दा राहिला तो असा की या हीटमुळे ना नवीन नवीनच आपली लागवड असल्यामुळं मी बॅच नाही घेते. पाला आता मी कटिंग वगैरे करून घेतलं आहे आणि पुढच्या जूनमध्ये ना पाला वाढेल. जून महिन्यात आपली बॅच पडणार आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला बाकीचं काही दाखवत नाही बस मी तुम्हाला बॅचच्या रिलेटेड आणि मोस्ट ऑफ जे काही खरंच जरा युजफुल असेल असंच पोस्ट टाकतो आहे मी. बाकीचं रोजचं उठून काय करतोय वगैरे हे नाही दाखवत बसणार आहे मी. तर असा आपला विषय आहे. त्याच्यामुळे माझी व्हिडिओ परत नाही याचा अर्थ असा नाही की भाई मी गायब वगैरे झालो असं काही नाही आहे. बॅच आल्याच्यानंतर मी परत पुन्हा दाखवणार. सुरुवातीला कसं आहे जर मातीत वगैरे जरी प्रॉब्लेम असेल ना आपला तरी सुद्धा बॅच फेल जातात वगैरे किंवा भरपूर गोष्टी असतात वगैरे. त्याच्यामुळं हरकत नाही आहे. बॅच येणारच आहे आपली लवकरच. पाला आता वाढत नाही, थोडासा प्रॉब्लेम चालू आहे आपला पाण्याचा वगैरे, पण काही नाही आहे. बघूयात, करूयात. मागं हटत नसतो आपण. एवढं हे केलं आहे म्हणजे हे काय आहेत प्रॉब्लेम इश्यू वगैरे भरपूर गोष्टी येतात. फॅमिली सपोर्ट वगैरे वगैरे खूप गोष्टी असतात वगैरे. सगळ्यांना मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत आहे. पण चालेल, सोबत राहा, पाशाल तुम्ही सुद्धा. आणि अवतारावर खरंच जाऊ नका वगैरे. मी मुद्दामच माझा अवतार असा करून घेतला कारण की जर मी पाहिलेली स्वप्न जर पूर्ण झाली तर कदाचित माझा पाय हा जमिनीवर टिकणार नाही. त्याच्यामुळे सध्या मला असं राहू द्या. याचा आनंद ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घ्या.